नमस्कार मित्रांनो, EPS 95च्या या मोठ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे की कमांडर अशोक राऊत यांच्या अथक प्रयत्नांना यश येताना कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे. EPS 95चा हा मुद्दा आता पूर्ण भारतभर चालत असताना आपल्याला पहिला भेटत आहे. म्हणजेच फक्त भारतातील सर्व राज्यसुद्धा यामध्ये आपल्याला बडून भाग्याला भेटत आहेत. आणि जंतर मंतरमध्ये होणाऱ्या आंदोलनाला मोठा उत्स्फूर्त प्रतिसादनं आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे. ते तर प्रेस कॉन्फरन्स अजून कम काय झाला आहे हा दुसरा भाग आपल्याला रिस्पॉन्स सफाईच्यामध्ये कमांडर अशोक राऊत यांनी काय सांगितलं आहे आणि सरकारकडून त्याचं नेमके कोणते आश्वासनं भेटले आहेत आणि केंद्र सरकारच्या यावरच मत काय आहे. पहिला भाग आपण पाहिला होता काल. आता दुसरा भागही आपल्याला पाहायचा आहे की नेमकं कमांडर अशोक राऊत यांच्यासोबत जे आहे काय चर्चा झाली. कारण मित्रांनो, लोहा लढा आता कोणत्या एका राज्यात नसून देशाचा लढा बदलला आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना यामध्ये सामील व्हायला काही हरकत नाही. कोणी प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपण साथ द्यायला पाहिजे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज दिल्लीच्या प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये जे घडलं ते पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की EPS 95 पेन्शनधारकांचा हा लढा आता केवळ पैशांसाठी राहिलेला नाही, तर तो एका स्वाभिमानी वृद्धाचा सत्तेच्या अहंकाराविरुद्ध असलेला लढा बनलाय. 9 मार्चच्या आंदोलनापूर्वी घेतलेली ही प्रेस कॉन्फरन्स म्हणजे सरकारला दिलेला अंतिम इशारा आहे. कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्या पूर्ण चमूने आज ज्या प्रकारे पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली ती पाहता असं वाटतंय की यावेळी पेन्शनधारक रिकाम्या हाती परतणार नाहीत. आजच्या या पत्रकार परिषदेत कमांडर अशोक राऊत यांनी सर्वात मोठा प्रहार केला तो देशाच्या तथाकथित संस्कृतीवर. ते म्हणाले की भारत हा जगाचा गुरु होऊ पाहतोय. आपण मातृदेवो भव पितृदेवो भवच्या गप्पा मारतो, पण वास्तवात आपल्याच देशातील 75 लाख पेन्शनधारक आज मरणाच्या दारात उभे आहेत. मित्रांनो, विचार करा, 36,000 पेन्शनधारक असे आहेत ज्यांना 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळते. ही आकडेवारी सांगताना कमांडर साहेबांचा गळा भरून आला होता. त्यांनी थेट विचारलं की ज्या हातांनी या देशाचे रस्ते बनवले, धरणं बांधली, कारखाने चालवले, आज त्याच हातांना औषधांसाठी आणि अन्नासाठी इतरांसमोर का पसरावं लागतंय. सरकार नवीन योजनांची घोषणा करतंय, पण ज्यांनी आयुष्यभर पैसे भरले त्या EPS 95 धारकांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय. या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाचा मुद्दा वीरेंद्रसिंह राजावत यांनी मांडला. त्यांनी सांगितलं की पेन्शन वाढवण्यासाठी सरकारला आपल्या तिजोरीतून 1 रुपयाही काढायची गरज नाही. EPFOच्या पेन्शन फंडात जो पैसा पडून आहे तो काही कुणाचं दान नाही, तर तो कामगारांच्या हक्काचा पैसा आहे. सरकार वारंवार आर्थिक अडचण असल्याचं सांगत असलं तरी राजावत साहेबांनी आज पुराव्यानिशी सिद्ध केलं की जर सरकारची नियत साफ असेल तर आजच्या आज 7,500 रुपये पेन्शन लागू होऊ शकते. EPFO हा पैसा आपल्याकडे का दाबून ठेवून आहे याचं उत्तर आता देशाला मिळालं पाहिजे. 7,500 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता ही आमची भीक नाही, तर तो आमचा अधिकार आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. बैठकीत श्रममंत्र्यांनी दिलेलं आश्वासन कसं पोकळ आहे यावरही आज सविस्तर चर्चा झाली. मंत्री म्हणतात की आम्ही तुमच्या कामात गुंतलो आहोत, पण कमांडर राऊत यांनी विचारलं की गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही नेमक्या कोणत्या कामात गुंतला आहात. जर काम सुरू असतं तर आज दररोज 250 पेन्शनधारक मृत्यूच्या दारात नसते. आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये कमांडर साहेबांनी मंत्र्यांना दिलेलं आव्हान सर्वात महत्त्वाचं होतं. ते म्हणाले की जर तुमच्या मनात पाप नसेल आणि तुम्हाला खरंच आम्हाला न्याय द्यायचा असेल तर 9 मार्चला तुम्ही स्वतः जंतर मंतरवर या. तिथे उपस्थित असलेल्या हजारो वृद्धांशी संवाद साधा. मंचावरून घोषणा करा की आम्ही पेन्शन वाढवत आहोत. जर तुम्ही तिथे येऊन घोषणा केली तर आम्ही तुमचा सन्मान करू, पण जर तुम्ही केवळ बैठकांचे सोपस्कार करणार असाल तर आता पेन्शनधारक शांत बसणार नाहीत. बेंगलुरूवरून आलेले रमाकांत नरगुंड यांनी दक्षिण भारताचा आक्रोश दिल्लीच्या मीडियासमोर मांडला. त्यांनी सांगितलं की हे केवळ उत्तर भारताचं आंदोलन नाही, तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा प्रत्येक पेन्शनधारक आता एकवटला आहे. 27 राज्यांमधून लोक स्वतःच्या खिशातले पैसे घालून दिल्लीकडे निघाले आहेत. ही केवळ एक रॅली नाही, तर हे अन्यायाविरुद्ध पुकारलेला बंड आहे.
पंतप्रधान मोदीजींना त्यांनी विनंती केली की आम्ही देशासाठी आमचं आयुष्य वेचलं, आता शेवटच्या काळात आम्हाला सन्मानाने जगू द्या. आम्हाला फक्त 2 वेळचं सुखाचं जेवण हवं आहे, त्यासाठी आम्हाला जंतर मंतरवर उपोषणाला बसवू नका. मित्रांनो, आजची ही प्रेस कॉन्फरन्स म्हणजे एका मोठ्या क्रांतीची नांदी आहे. 9, 10 आणि 11 मार्चला दिल्लीत काय होणार याची झलक आजच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाली. सरकारने आता हे समजून घेण्याची वेळ आली आहे की वृद्ध व्यक्ती म्हणजे हतबल व्यक्ती नव्हे. या वृद्धांकडे अनुभव आहे, जिद्द आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे मतदानाची शक्ती आहे. जर आज या वृद्धांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतील तर त्याचं फळ सरकारला आगामी काळात भोगावं लागेल. प्रेस कॉन्फरन्समध्ये मिश्राजींनीही संघटनात्मक ताकद दाखवून दिली. त्यांनी सांगितलं की आमची संघटना आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. जर 9 मार्चला तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन संपूर्ण देशात पसरवण्यात येईल. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी या संघर्षात पूर्ण ताकदीने उतरायला पाहिजे. MX मराठी न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की हे केवळ टीव्हीवर पाहण्याचं आंदोलन नाहीये, तर हे तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचं आंदोलन आहे. जो पेन्शनधारक दिल्लीला जाऊ शकत नाही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती प्रत्येक घरात पोहोचवावी. व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब या सर्व माध्यमांचा वापर करून सरकारला हे दाखवून द्या की पेन्शनधारक एकटा नाहीये. कमेंट बॉक्समध्ये तुमची नाराजी व्यक्त करा. 7,500 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळालाच पाहिजे ही मागणी लावून धरा. 9 मार्चला सकाळी 10 वाजतापासून जंतर मंतरवर महाआंदोलनाला सुरुवात होणार आहे. कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलंय की जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही. सरकारकडून अनेक दबावतंत्र वापरली जातील, अफवा पसरवल्या जातील, पण आपल्याला डगमगायचं नाहीये. आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवा आणि एकजुटीने लढा द्या. या वयात जर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर तो व्यवस्थेचा पराभव आहे, पण आपण आपल्या संघर्षाने हा पराभव विजयात बदलणार आहोत. आम्ही MX मराठी न्यूजवर तुम्हाला दिल्लीतील प्रत्येक हालचाल, प्रत्येक बातमी आणि प्रत्येक अपडेट सर्वात आधी देत राहू. 9 तारखेला जंतर मंतरवर काय घडतंय, मंत्र्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि कमांडर साहेब काय पाऊल उचलणार आहेत, हे सर्व आपण पाहणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. आपल्या हक्कासाठी, आपल्या सन्मानासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी हा लढा आपल्याला जिंकायचाच आहे. तुमच्या संघर्षाला आमचा सलाम. चला तर मग सज्ज व्हा 9 मार्चच्या ऐतिहासिक आंदोलनासाठी. भेटूया जंतर मंतरवरून येणाऱ्या थेट बातमीसह. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवत रहा.